वर्ष झाली उमर ते दिगावपासून म्हणजे नेर पर्यंत सोळागाव काटवान मधील हा महत्वाचा रस्ता, ज्याने आम्ही साक्री तहसील आणि धुळे याच्या प्रवासाकरता हा आमच्यासाठी महत्वाचा असलेला रस्ता गेल्या 40 वर्षात 8-10 आमदार निवडून आणि आता भावी आमदार असलेले आमदार आपले 7 वर्ष झालेत, तरी आमचे रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत। तरी आमचा हा रस्ता बनवून द्यावा असं आम्ही वारंवार त्यांच्याकडे विचारणा केली असता रागाने आमच्या इथून आमदार निघून गेलेत। नंतर आमचा इथला विजेचा प्रश्न आहे, सबस्टेशनचा निधी पडलेला असून त्याचीही कारवाई काही होत नाही आहे। ओके, ते दिगावे हा रस्ता त्वरित मंजूर करून द्यावा। मंजुरी तर कधीची मिळाली आहे, पण कार्यान्वित करण्यात यावं एवढी आमची विनंती आहे, नाहीतर आम्ही आंदोलनालाही आहे। स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकच वेळा या रस्त्याचं काम आम्हाला जसं आठवतं तसं एकच वेळा डांबरीकरण झालेलं आहे। ज्यावेळेस 40 वर्षापूर्वी या आमदार होते त्यांच्या गाड्या इथे या ठिकाणी फोडल्या गेल्या आणि त्यांना शासन तरी त्यांनी देखील पूर्ण खड्या टाकलेल्या होत्या। तीच गाडी आम्हाला कामात आली, त्यांच्या 19 गाड्या आम्ही फोडलेल्या आहेत। तरी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करू आणि तीव्र भूमिका घेणार आहेत। कारण आता सांगून ज्याच्याकडे अपेक्षा होती त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत। आता उग्र स्वरूपाचं आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यांनी त्या तयारीला लागावं। माझे नाव भाऊसाहेब काशीनाथ देवरे उमरे। तर कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं, अति असतं। अति झालं म्हणजे तिथं माती होते। आता लोकांच्या भावना या एकदम जाज्वल्य झालेल्या आहेत, तरी त्यांनी भावनांचा विचार करून या रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, नाहीतर जनशोभास त्यांनी तयार राहावं। आता शेवटचा पर्याय कुठलाही मंत्री हो पुढारी हो त्यांना गावबंदी ही 100% आहेत। गावात त्यांना प्रवेश नाही आणि काहीच नाही। मतदानावर सुद्धा आम्ही बहिष्कार टाकणार। याच्या पुढचं कुठलंही इलेक्शन राहिलं तरी आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार आहेत। आणि आठवडे बाजार आहेत नेरपर्यंत या रस्त्याचं काम 2-3 वेळा 7-8 वेळा निवेदन झालं, करतो त्यांनी आम्हाला वेळेत काढलेलं आहे। आमदार साहेबांना इथं निवेदन दिले 2 वेळा हो तुम्ही या, तुम्ही द्या। आम्ही आता हे बागायतदार गाव आहे, प्रत्येक माणसाला काही ना काही काम असतं। आम्ही त्यांच्या मागे फिरण्यापेक्षा त्यांनीच समजून घ्यायचं, करून घ्यायचं। आम्ही तर त्यांना आमच्या परीने वेळेत वेळ काढून निवेदन दिलेले आहेत, पूर्ण माहिती दिलेली आहे, तरी ते प्रत्यक्ष कानाडोळा करतायत आणि कुठल्याही पद्धतीचं ते पाऊल उचललं हो आम्हाला असं करतो असं आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी मंजूर झालेलं आहे। आमदार साहेबांनी 2 वेळा इथं येऊन सांगितलं या 13 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, तरी काहीच नाही। पालथ्या गडीवर पाणी जैसे तेच परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।